रसांचे पांचभौतिकत्व श्मांभोग्निश्मांभू तेजः ख वायव नीलगो निलेही द्वयोल्बणे क्रमाद्भूते मधुरादी रसोद्भवा. सो इथे हे रस दिलेले आहे आणि इथे कोणत्या रसामध्ये कोणत्या महाभूताचं प्राधान्य आहे हे सांगितलेलं आहे. मधुर रसामध्ये पृथ्वी आणि आप महाभूताचं प्राधान्य आहे. आम्ल रसामध्ये तेज आणि पृथ्वी महाभूताचं प्राधान्य आहे. लवण रसामध्ये तेज आणि आप महाभूताचं प्राधान्य आहे. तिक्त रसामध्ये आकाश आणि वायू महाभूताचं प्राधान्य आहे. कटू रसामध्ये तेज आणि वायू महाभूताचं प्राधान्य आहे. कषाय रसामध्ये पृथ्वी आणि वायू महाभूताचं प्राधान्य आहे. मधुर म्हणजे गोड, आम्ल म्हणजे आंबट, लवण म्हणजे खारट, तिक्त म्हणजे कडू, कटू म्हणजे तिखट आणि कषाय म्हणजे तुरट. सो कटूला उष्णही म्हणतात. उष्ण कटू म्हणजे तिखट रस आहे. सो हे रस दिलेले आहे आणि ह्या कोणत्या रसामध्ये कोणत्या महाभूताचं प्राधान्य आहे ते आपल्याला इथे दिलेलं आहे. त्याच्यासाठी हा श्लोक तुम्हाला पाठांतर करायचा आहे. हा श्लोक पाठांतर असेल तर खूप इझिली तुम्हाला हे पाठांतर होऊन जाईल. सो इन नेक्स्ट व्हिडिओ मी तुम्हाला ट्रिक सांगेल की तुम्हाला कसं आठवण ठेवायचं आहे की कोणत्या रसामध्ये कोणत्या महाभूताचं प्राधान्य आहे.